कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती देणारे प्रसारमाध्यम म्हणजेच माझे कोकणमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। नमस्कार, मी सागर कदम। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील ठळक घडामोडी। रत्नागिरीतील परकार हॉस्पिटलमध्ये भीषण आग, डायलिसिस युनिटमधील एसीला लागली आग, रुग्णांना सुरक्षित स्थळी हलवले। एसटीचा 78वा वर्धापन दिन उत्साहात साजरा, कुडाळ आगारात सजवण्यात आली लालपरी, केक कापून केला जल्लोष, अधिकारी, कर्मचारी आणि प्रवाशांची उपस्थिती। अनिकेत तटकरे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज, तटकरे सर्वाधिक मताधिक्याने निवडून येतील असा उदय सामंत यांचा दावा। अपक्ष उमेदवारी मागे घेण्यासाठी महेंद्र दळवींजवळ चर्चा करणार। आणि अनधिकृत जाहिरात कमानींवरून राजकीय वातावरण तापले, आमदार मंदा म्हात्रे जेसीबी घेऊन उतरल्या रस्त्यावरती, अनधिकृत कमानींवरती मंदा म्हात्रे आक्रमक। आता पाहूया सविस्तर वृत्त। रत्नागिरी शहरानजीक असणाऱ्या परकार हॉस्पिटलमध्ये मोठी भीषण आग लागली। हॉस्पिटलमधल्या डायलिसिस युनिटमधील एसीला आग लागल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसून येत आहे। समयसूचकतेने आग लागल्यानंतर रुग्णांना इतर रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले आहे। सर्व सुखरूप असल्याचे हॉस्पिटल प्रशासनाने माहिती दिलेली आहे। अग्निशामक दलाने आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश मिळवलेले आहे। पेशंटच्या सर्व नातेवाईकांनी कृपया घाबरून जाऊ नका, त्यांना योग्य स्थळी हलवलेलं आहे। हॉस्पिटलमध्ये हा सगळा डेटा तुम्हाला मिळेल, तुम्हाला कुठल्या हॉस्पिटलमध्ये, कारण जिथे जिथे उपलब्धता होती त्याप्रमाणे ती हलवली आहे सगळी मंडळी, आणि त्यांचा डेटा तुम्ही द्या। सर 51 पेशंट होते आणि त्याच्यामध्ये 7 ICUचे होते। सगळे पेशंट आता स्टेबल आहेत। किती पेशंट हलवले? आता आम्ही ICUचे प्रायोरिटीवरती हलवले। किती येते? ICUचे 7 पेशंट हलवले आणि याला सिव्हिलला जे आम्ही हलवले ते डायलिसिसचे 2 आहेत आणि बाकी मिळून एकूण टोटल 5 हलवले आणि बाकी आता सगळं वरती मॅनेज झालं, सगळं स्टेबल आहे, सगळं आहे। आता एक 15-20 मिनिटात आम्ही कॅज्युअल्टीला सगळे पेशंट आत घेऊ, एक चेक करू आणि त्यांच्या डिपार्टमेंटला परत सेटल करू। नाऊ एव्हरीथिंग इज अंडर कंट्रोल। आमची सिस्टीम पण इंटॅक्ट होती, फक्त प्रिकॉशन्स म्हणून आम्ही सगळ्यांना बाहेर आणलं। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एसटीचा आज 78वा वर्धापन दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। कुडाळ आगारात एसटी बस सजवण्यात आली आणि केक कापण्यात आला। यावेळी एसटी महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी, प्रवासी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज जसं की आपण बघतो 1 जून 2026 आज राज्य परिवहन महामंडळाचा म्हणजे आपल्या लाडक्या लालपरीचा 78वा वाढदिवस म्हणजे 78वा वर्धापन दिन आपण साजरा करण्यासाठी इथं सर्वजण जमलेलो आहोत। आपल्या सर्वांना माहिती आहे की 1 जून 1948 रोजी नगर ते पुणे मार्गावर पहिली लालपरी धावली। आज तिला 78 वर्ष पूर्ण होत आहेत। या निमित्ताने हा जो कार्यक्रम सोहळ्याला बहुसंख्येने प्रवासी सर्वजण उपस्थित आहेत, त्यांना मी आज रोजी हेच आवाहन करू इच्छितो की आपण या लालपरीनं की जी आपली सामान्यांची जीवनवाहिनी आहे, या लालपरीचा आपण जास्तीत जास्त वापर करून आम्हाला आपल्या सेवेची संधी द्यावी। तसेच जसं की आपण बघितलं काल आणि परवा 2 दिवस आपल्या मुंबई प्रदेशामध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग दौऱ्यावरती महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री माननीय श्री सरनाईक साहेब दौऱ्यावरती होते। त्यांनी आपली कणकवली, देवगड, करळे आणि सावंतवाडी अशी बस स्थानक वरती तपासणी करून या पुढे आपल्या प्रवाशांना दर्जेदार कशा सुविधा देण्यात येणार आहेत आणि त्याच मध्ये मालवण, सावंतवाडी आणि कणकवली हे बस स्थानके PPP तत्वावरती, तसेच आपलं कुडाळ शहर बस स्थानक त्याचा वाढ विस्तारा संबंधी त्यांनी भरपूर असा चांगल्या पद्धतीने आढावा घेतलेला आहे आणि त्या पद्धतीनं यापुढे आपल्याला निश्चितच चांगल्या सुविधा लाभणार आहेत। तरी त्याचा सर्व प्रवाशांनी लाभ घ्यावा असे मी रोहित नाईक, कुडाळ आगार व्यवस्थापक आवाहन करतो। धन्यवाद। एसटी महामंडळ आज 78 वर्ष पूर्ण झाली, त्याबद्दल मी सर्व एसटी चालकांना व वाहकांना व सर्व प्रवासी मित्रांना ह्या 78व्या वर्षी महामंडळातर्फे प्रवासी मित्र यांच्या नात्याने शुभेच्छा देतो। आज कालच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सिंधुदुर्ग दौऱ्यावर होते। त्यांनी देवगड, कणकवली इथे ह्याची बस स्थानकाची पाहणी केली
व काही सूचना केल्या आणि आज 1 जून पासून संपूर्ण महाराष्ट्रात टॉयलेटसाठी पूर्ण त्याचं आज टॉयलेट पूर्ण होणार आहे की त्याने आज एकही पैसा न घेता त्यांना प्रवाशांना सुविधा देणार आहेत असं त्यांनी घोषित केलेलं आहे. कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महायुतीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. रत्नागिरी येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिल्यात. महायुतीचे अधिकृत उमेदवार अनिकेत तटकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून महाराष्ट्रातील सर्वाधिक मताधिक्याने ते निवडून येतील असा दावा उदय सामंत यांनी केलाय. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अद्याप 2 दिवसांचा अवधी शिल्लक असल्याचे सांगत अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलेल्या जुईली दळवी यांच्या संदर्भात आमदार महेंद्र दळवी यांच्याशी चर्चा करून समन्वयाचा मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब असतील, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा वहिनी यांनी 17 जागांचं जागा वाटप केलं. त्याच्यामध्ये कोकणाची ही स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मिळालेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचेच म्हणजेच महायुतीचे उमेदवार हे अनिकेतजी तटकरे आहेत. आज मी, नितेशजी राणे, स्वतः तटकरे साहेब, आदितीताई, आम्ही सगळेच लोकप्रतिनिधी या फॉर्म भरण्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होतो. आमचा विजय महायुतीचा निश्चित आहे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्यात जास्त मतानं ही महायुतीची जागा आम्ही जिंकू. तर एकीकडे ही स्थिती असताना महायुतीतच कुठेतरी बंडखोरी झालेली पाहायला मिळते, कारण तुमच्याच पक्षाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्येने देखील अपक्ष अर्ज भरलेला आहे. नाही, अर्ज भरलेला आहे, परंतु अर्ज मागे घेण्याची तारीख ही अजून 2-3 दिवस आहे. त्याच्यामुळे महायुतीमध्ये एकामेकाच्या समोर कोण उभे राहणार नाही त्याची दक्षता आम्ही नक्की घेऊ. महेंद्र दळवी साहेबांची देखील आम्ही चर्चा करून त्यांची समजूत काढू. त्यांच्याशी काही संपर्क झाला का? संपर्क आमचा सगळ्यांचा रोजच असतो, परंतु जो आता फॉर्म भरला गेलेला आहे अपक्ष म्हणून तो मागे घेण्याच्या दृष्टीनं आम्ही सगळे मिळून त्यांच्याशी चर्चा करू. वेळ पडल्यास माननीय शिंदेसाहेब देखील त्यांच्याशी बोलतील. साहेब, याच प्रश्नावर ज्यावेळेला भास्कर जाधव काही वेळापूर्वी बोलले ते म्हणाले की वैरी एकत्र आले त्याच्यामुळे आमचा विजय आहे किंवा आम्हाला वोटिंगचे मिळणार आहे. आधी 5 तारखेला फॉर्म टिकतो काय बघू आणि 22 तारखेला रिझल्ट नंतर विजय आमचाच आहे. कदाचित 5 तारखेला देखील होऊ शकतो, 5 तारखेला नाही झाला तर 22 तारखेला होऊ शकतो. फक्त औपचारिकता शिल्लक आहे विजयाची आणि मला असं वाटतं की कोणी काही कितीही जरी आखाडे मांडले, अंदाज मांडले तरी अनिकेत तटकरेंचा विजय हा 100% निश्चित आहे आणि फार मोठ्या मताधिक्यानं तो जिंकतील हा आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे. या निमित्तानं रायगडचा पालकमंत्र्यांचा तिढा सुटेल अशी खात्री वाटते या सगळ्या? नाही, तिढा सुटण्यापेक्षा तिढा भविष्यामध्ये निर्माण होऊ नये यासाठी आम्ही सगळे पुढाकार घेणार आहोत. आधी ही निवडणूक होऊ दे आणि निवडणुकीनंतर जसा निवडणुकीचा रिझल्ट चांगला लागेल तसा महायुतीच्या प्रत्येक गोष्टीचा रिझल्ट चांगला लागलेला आपल्याला दिसेल. अंबादास दानवे म्हणत की दोन्ही शिवसेना एकत्र यावा अशी अनेकांची इच्छा आहे. मला पण असं वाटतं की दोन्ही शिवसेना एकत्र याव्या. हे अंबादास दानवेंचं वैयक्तिक मत असू शकतं. वंदनीय बाळासाहेबांच्या विचारानं माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे शिवसेनेमध्ये काम करतो. शिवसेनेमध्ये काम करत असताना महाराष्ट्राच्या जनतेनं नक्की शिवसेना कोणाची आहे वंदनीय बाळासाहेबांची होती आणि त्याचं नेतृत्व आज एकनाथ शिंदेसाहेब करत आहेत. हे शिवसेनेला भरभरून मतदान देऊन महाराष्ट्राच्या जनतेनं सिद्ध केलेलं आहे. त्याच्यामुळं दानवे साहेबांच्या त्या चर्चेला काय अर्थ आहे मला माहीत नाही, ते त्यांचं वैयक्तिक मत आहे. अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी शिंदेंना 17पैकी 4 जागांवरतीच समाधान वाटतं आहे आणि बाकीची यादी गुलदस्त्यामध्ये आहे. काय सांगाल? हे कुठची यादी गुलस्ते? अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अजूनही यादी डिक्लेअर नाही केलेली आहे. नाही, मला असं वाटतं की सगळी यादी फायनल झाली. ठाण्यामध्ये रवींद्र फाटक आहेत, परभणीमध्ये सईद खान आहेत, त्याच्यानंतर नाशिकमध्ये नरेंद्र दराडे आहेत आणि यवतमाळमध्ये चतुर्वेदी आहेत, दुष्यंत चतुर्वेदी आहेत. ऐनवेळी त्यांना फॉर्म देण्यात आले. अरे, ऐनवेळी देण्यात आला की न देण्यात आला हा शेवटी पक्षाचा भाग आहे ना. आम्ही कधी फॉर्म द्यायचा ह्याची चिंता बाकीच्यांना असण्याची आवश्यकता नाही. फॉर्म भरायच्या अगोदर आम्ही उमेदवारी जाहीर केली हे महत्त्वाचं आहे. रायगड जिल्ह्यातील तळा शहराच्या मध्यवर्ती भागातील मोदी तलावाच्या सुशोभीकरणाचे काम संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. पावसाळा अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपला असतानाही तलावातील गाळ काढण्यासह अनेक कामे अद्याप अपूर्ण असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. मोदी तलावाच्या सुशोभीकरणासाठी सुमारे 30 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून गाळ काढणे, संरक्षण भिंत बांधणे,
पेव्हर ब्लॉक बसवणे, रेलिंग उभारणे तसेच पायऱ्यांवरती ग्रॅनाइट बसवणे अशी विविध कामे प्रस्तावित आहेत. या प्रकल्पाचे भूमिपूजन 5 जानेवारी 2026 रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते. मात्र 5 महिने उलटूनही काम पूर्ण झालेले नाहीये. विशेष म्हणजे तलावातील गाळ पूर्णपणे काढण्यात आलेला नसल्याने पावसाळा सुरू झाल्यास काम रखडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराने कामाला गती देत पावसाळ्यापूर्वी तलावाचे सुशोभीकरण पूर्ण करावे अशी जोरदार मागणी तळा शहरातील नागरिकांकडून केली जात आहे. कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राजकीय वातावरण तापले असताना ठाकरे गटाचे आमदार आणि नेते भास्कर जाधव यांनी विरोधकांवरती जोरदार निशाणा साधला आहे. मागील 4 टर्ममध्ये केवळ घराणीशाहीचे राजकारण सुरू होते असा आरोप करत सध्या सर्व वैरी एकत्र आल्याचे भास्कर जाधव म्हणाले आहेत. मात्र हे सर्व एकमेकांना कितपत मदत करतील यावरती शंका असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. कोकणातील लोकप्रतिनिधींच्या समस्या आणि जनतेचे प्रश्न मागील काळात किती गांभीर्याने घेतले गेले याची सर्वांना कल्पना असल्याचे सांगत त्यांनी ठाकरे गटाचे उमेदवार बाळ माने यांना मोठ्या प्रमाणात मतदान होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. यांचा तुम्ही उमेदवारी अर्ज भरायला हजर राहिला. साधारणपणे आपल्या कोकणातली जर गणितं बघितली बँकेची तर ती पाहता महाविकास आघाडी यशाची अपेक्षा कशा पद्धतीने ठेवते की यश मिळण्याची कितपत खात्री आता राहते. असं आहे की आमच्या विरोधात जे उमेदवारी अर्ज भरणारे उमेदवार आहेत या उमेदवारांच्या घराण्यामध्ये ही कोकणातली स्थानिक स्वराज्य संस्थेची 4थी निवडणूक आहे. 4थी. आणि या निमित्तानं मी कोकणवासियांना आव्हान करतो की ज्या एकाच घराण्यातले 4थ्यांदा निवडणूक लढवणाऱ्या या उमेदवारानं किंवा त्यांच्या घराण्यानं या संपूर्ण कोकणाकरता केलं तरी काय, किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवत असताना या स्थानिक स्वराज्य संस्थेतला निवडून जाणारा जो मतदार आहे तो त्यांचा मतदार आहे. त्या मतदारांकरता यांनी काय योगदान दिलं? त्यांच्या कधी प्रचारामध्ये आले का? त्यांना कुठली मदत केली का? त्यांच्या पाठीशी कधी उभे राहिले का? हे जसं झालं नाही तशाच पद्धतीनं स्थानिक स्वराज्य संस्था बळकट होण्याकरता म्हणून विधिमंडळामध्ये किंवा सरकारी पातळीवर जो आवाज उठवायला पाहिजे होता तो आवाज कधीही या मंडळीनं उठवलेला नाही. निवडणूक आली की त्या निवडणुकीमध्ये त्या वेळच्या परिस्थितीचा फायदा घ्यायचा आणि निवडणूक जिंकायची. आणि म्हणून कोकणवासियांना बाळ मानेंसारखा एक अभ्यासू आणि प्रामाणिक कार्यकर्ता, तळमळीचा हाडाचा कार्यकर्ता आणि लोकांनी केलेल्या मदतीची जाण आणि जाणीव असलेला उमेदवार हा महाविकास आघाडीनं दिलेला असल्यामुळं आम्हाला निवडून येण्यामध्ये कुठली अडचण वाटत नाही. बरं, पण एकंदरीत या सगळ्या गोष्टींमध्ये अनेक गणितं महत्त्वाची ठरतात. म्हणजे आता सत्ताधारी आहे त्यांच्याकडे संख्याबळ जे आहे ते जास्त आहे, ही गोष्ट मान्यच करावी लागेल. असं असताना तुम्हाला कितपत यशाची खात्री वाटते की तिकडचे काही जे लोकप्रतिनिधी आहेत ते आपल्याला वोटिंग करतील किंवा त्यांच्या संदर्भात त्यांचं काही नाराजी तुमच्यापर्यंत आतापर्यंत पोहोचली आहे का? मुळामध्ये या निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याचा आता शेवटचा दिवस आहे. 3 वाजेपर्यंत कोण कोण उमेदवारी अर्ज आणखीन भरतायत त्याच्यावर सगळी पुढची गणितं मांडली जातील. कारण महायुतीमध्ये मतदान जास्त आहे की कमी आहे यापेक्षा वाद जास्त आहेत. इच्छुक बरेच जण होते आणि एकमेकाचे राजकीय वैरी किंवा राजकीय विरोधक एवढ्या पुरेसं ते वैर नाही, तर हे पर्सनल लेवलला गेलेले वैरी एकमेकाची उद्या मदत कितपत करू शकतात याच्यावर उद्याचा रिझल्ट अवलंबून आहे. साहेब, शेकापचे उमेदवार सुद्धा या ठिकाणी अर्ज भरणार आलेले आहेत. महाविकास आघाडीमध्ये आणखी तुमचा घटक पक्ष असलेला शेकाप या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरतो आहे. ही चांगली गोष्ट आहे ना. शेवटी उमेदवारी अर्ज आज संध्याकाळपर्यंत कोण किती भरेल यापेक्षा उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत ज्या काही घडामोडी घडतील त्या निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. साहेब, अंबादास दानवे यांनी असं आज म्हटलं आहे की दोन्ही शिवसेना एकत्र यावी असं अनेकांना वाटतं. मला एकट्याला वाटून काय उपयोग असं तुम्ही थेट अंबादास दानवे काय बोलले हे मला माहीत नाही, परंतु निश्चितपणे त्यांनी जर असे बोलले असतील तुम्ही म्हणता म्हणून तर त्यांनी कदाचित व्यक्तिगत त्यांची भावना व्यक्त केली असेल. या संदर्भातलं पक्षीय धोरण ठरवण्याचा आमच्या पक्षामध्ये पूर्णपणे अधिकार हा पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेंनाच आहे.
कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सिंधुदुर्गातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलेले आहे. आमदार निलेश राणे यांनी नाईक कुटुंबावरती 2 बंधू नगरसेवक म्हणून निवडून आणण्यात आपला खारीचा वाटा असल्याचे वक्तव्य केल्यानंतर त्यावरती विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या वक्तव्यावरती प्रतिक्रिया देताना कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश परकार यांनी आमदार निलेश राणे यांचा या विजयात 100% खारीचा वाटा असल्याचे मान्य केले. मात्र त्याचबरोबर सर्व विरोधी पक्षांचे योगदानही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. खरं तर कणकवली नगरपंचायत निवडणूक ही शहर विकास आघाडी म्हणून आपण ही निवडणूक सर्वांनी लढवलेली होती. या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जनतेचा कौल आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा होता आणि म्हणून सगळ्या पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी एकत्र येऊन शहर विकास आघाडी करून हा विजय त्या ठिकाणी मिळवलेला आहे. जनतेचा त्या ठिकाणी आशीर्वाद मिळाला आणि प्रत्येकाच्या योगदानातून प्रत्येकाची जी मदत आहे त्या मदतीतनं हा कौल कणकवली शहराचा त्या ठिकाणी कौल त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि प्रत्येकाचा या विजयामध्ये प्रत्येकाचा वाटा आहे आणि त्याचमुळे या शहर विकास आघाडीचा विजय या नगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी झालेला आहे. आणि प्रत्येकानं म्हणजे संदेश पारकरनं त्या ठिकाणी मदत केली, सुशांत नाईकनी मदत केली, आमदार निलेश राणेंनी मदत केली, आमचे राजन तेलींनी मदत केली, संजय आगरेंनी मदत केली, अतुल रावराणेंनी मदत केली, सतीश सावंतांनी मदत केली. जे सगळे आम्ही त्यावेळी एकटवलेलो होतो, कदाचित एका दुसऱ्या नेत्याचं कदाचित माझ्या तोंडातून नाव कदाचित या राहिलं असेल, पण सगळ्यांनी मिळून एक शहर विकास आघाडी आम्ही त्या ठिकाणी केलेली होती. वैभव नाईक असतील, जिजू उपरकर असतील आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, काँग्रेस पार्टी असेल, हे सगळे आमचे RPIचे लोक असतील, अनेक वंचित बहुजन आघाडी असेल, रिपब्लिकन सेना असेल, अनेक लोकांनी मिळून शहर विकास आघाडीची स्थापना केली आणि शहर विकासाच्या आघाडीच्या माध्यमातून हे यश आम्ही कणकवलीच्या करांच्या आशीर्वादानं त्या ठिकाणी मिळवलेलं आहे आणि म्हणून या यशामध्ये सगळ्यांचाच त्या ठिकाणी वाटा आहे. तर 100% ना आमदार निलेश राणेंचा सुद्धा याच्यामध्ये फार मोठा वाटा आहे आणि सगळ्याच पक्षांनी मिळून या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात शहर विकास आघाडी म्हणून त्या ठिकाणी स्थापित केलेली होती आणि शहर विकास आघाडीला या शहरातल्या जनतेनं त्या ठिकाणी कौल दिलेला आहे. नवी मुंबईतील पाम बीच रोडवरती उभारण्यात आलेल्या कथित अनधिकृत जाहिरात कमानींवरून राजकीय वातावरण सध्या तापलेले आहे. या प्रकरणात महानगरपालिका प्रशासन कारवाई करत नसल्याचा आरोप करत भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी आक्रमक भूमिका घेत थेट JCB सह रस्त्यावर उतरत आंदोलन केले आहे. पाम बीच रोडवर उभारण्यात आलेल्या या कमानी वाहतुकीस अडथळा ठरत असून त्यांच्यावरती तातडीने कारवाई व्हावी अशी मागणी मंदा म्हात्रे यांनी केली आहे. यासाठी त्यांनी विधानसभेच्या अधिवेशनातही आवाज उठवला होता. मंदा म्हात्रे यांनी आरोप केला आहे की संबंधित प्रकरणाची दखल घेत मंत्री माधुरी मिसाळ यांनी कारवाईचे आदेश दिले होते. मात्र आदेशानंतरही महानगरपालिका प्रशासन आणि पोलीस यंत्रणेकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाहीये. यामुळे संतप्त झालेल्या मंदा म्हात्रे यांनी JCB घेऊन घटनास्थळी पोहोचत अनधिकृत कमानी हटवण्याचा प्रयत्न केला. प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिलाय. आता 2 महिने झाले मी या ज्या कमानी लावल्यात, आपण पण होतात 2 महिन्यापूर्वी सांगितल्या कमानी काढा. आता पावसाळा सुरू झालेला आहे. काल बघितला पण सुसाटाचा पाऊस सुरू होता. वादळ वारा या पाम बीचवर असतात, असेही रोज अपघात होत असतात. असे अपघात होत असताना फक्त त्यांनी ती LED काढली. आता महिना होऊन गेला, ते मला भेटून गेले, मिळाले हे तुम्ही काढा, दुसरीकडे काम करा. तुम्ही विचारलं असतं, विश्वासात घेतलं असतं तर तुम्हाला हा कॉन्ट्रॅक्टरला एवढा खर्च झाला नसता. तो बोलतो मला खर्च झाला. ज्यांना कोणाला त्यांनी मदत केली असेल, काय केली असेल. पण आज काय होतं, 2 महिने झाले मी आजारी आहे, मग ऊन आहे म्हणून मी आली नाही. पण त्यांना मी सातत्याने सांगितलं, पालिका कमिशनरला सांगितलं, आधारवड साहेब शहर अध्यक्ष त्यांनाही सांगितलं, पोलीस कमिशनरला सांगितलं, DCP ला सांगितलं, सगळ्यांना सांगितलं. पण त्या लोकांनी सगळ्यांनी मला गृहीत धरलेलं आहे की मंदाताई अजून बोलत नाही, म्हणजे मंदाताई पण मॅनेज झाली की काय, असं सगळ्यांना भ्रम झाला आणि पत्रकारांना सगळ्यात जास्त झाला. म्हणून आज मी सगळ्यांना सांगितलं की आपण आज रस्त्यावर उतरून JCB आणून ही कमानी जर रात्रपर्यंत काढली नाही, आता जर तोडली तर सगळं ट्रॅफिकला अडचण होईल. म्हणून पोलिसांनी मला रिक्वेस्ट केली की ताई आम्ही रात्री ही काढून घ्यायचा प्रयत्न करतो. जर नाही काढली तर आपल्याला या येणाऱ्या अधिवेशनमध्ये
मी पुन्हा सभागृहात हा विषय घेईन, कारण आमचे मंत्री महोदय माधुरी मिसाळताई यांनी सांगितलेलं आहे की हे ताबडतोब काढा, तरी याच्यावर ऍक्शन होत नाही. तर कोणाचा वरदस्त आहे, कुठला नेता यांच्या पाठीशी आहे या कॉन्ट्रॅक्टरच्या, ते लोकांना एकदा कळू दे. लोकांच्या जीवाशी खेळ आहेत. ही आमची गावं आहे, साळसोळा आहे, करावा आहे, इथली लोक रोज खाडीत ये जा करतात. आता पावसाळ्यामध्ये पण खाड्यामध्ये छोटी छोटी मच्छी आणायला जातात. एखादा अपघात झाल्यानंतर आपण हे काढणार का? घाटकोपरला काय झालं, पुण्याला काय झालं, या सगळ्या वस्तुस्थिती बघत असताना जर आपण ह्याच्यावर लक्ष नाही केंद्रित केलं तर चुकीचं वाटतं. आणि म्हणून आज आम्ही सगळे कार्यकर्ते घेऊन भारतीय जनता पार्टीचे आम्ही आज ही कमानी काढायला इथे आलेलो. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील काही लाभार्थी अपात्र ठरल्याच्या चर्चेदरम्यान महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत महत्त्वाचे स्पष्टीकरण दिलेले आहे. त्या लाभार्थी महिलांना केवळ KYC न केल्यामुळे अपात्र ठरवण्यात आले नाही. यामागे शासनाने निश्चित केलेल्या विविध पात्रता आणि अपात्रतेच्या अटी लागू असल्याचे रत्नागिरी येथे माध्यमांशी बोलताना आदिती तटकरे म्हणाले आहेत. मी खरं तर सुरुवातीलाच राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा काकी पवार असतील, भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील, आदरणीय तटकरे साहेब असतील, त्याचबरोबर शिवसेनेचे जे समन्वयक मंत्री आहेत उदय सामंत साहेब आहेत, इतर सर्व भरत शेठ गोगावले असतील, सगळेच त्या सगळ्यांचेच या निमित्ताने मी आभार मानेन की महायुतीचे उमेदवार म्हणून आदरणीय राणे साहेबांचा सुद्धा मी आवर्जून उल्लेख करीन की त्यांनी सगळ्यांनीच आज अनिकेतबाई तटकरे यांचा उमेदवारी अर्ज महायुतीचे उमेदवार म्हणून दाखल करत असताना त्यांना आशीर्वाद दिले. मला खात्री आहे की अतिशय यशस्वीरित्या ही निवडणूक प्रक्रिया पार पडेल आणि या निमित्ताने जे या निवडणुकीतले सर्व मतदार बंधू भगिनी आहेत यांनाही, स्थानिक स्वराज्य संस्थेचे सर्व प्रतिनिधी असतात यांनाही, यांचे आम्ही जे महायुतीचे सर्व आहेत यांचे आम्ही आभार मानतो की त्यांनी या उमेदवारीचा अर्ज दाखल करत असताना आज आम्हाला सगळ्यांनाच आणि उमेदवार म्हणून अनिकेतबाईंना आशीर्वाद आणि पाठबळ देण्यासाठी उपस्थित योजनेमध्ये काही अर्ज जे आहेत ते बाद झालेले पाहायला मिळतात. अर्ज बाद झालेले नाही आहेत. खरं तर महायुतीची एक सर्वात महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे. याची KYCची प्रक्रिया ही साधारणपणे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू झाली होती आणि त्याला पहिल्या सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये जवळपास 3 महिन्याचा कालावधी देण्यात आला होता. मग वाढवून आणखीन 2 महिने दिला, आणखीन 2 महिने त्याच्यामध्ये वाढ झाली आणि असा 8-10 महिन्यांचा कालावधी हा KYCसाठी दिला होता. आणि ही KYC प्रक्रिया ही फक्त ह्या लाडकी बहीण योजनेमध्ये नाही आहे, तर ज्या ज्या राज्याच्या डायरेक्ट बँक ट्रान्सफरच्या योजना आहेत म्हणजे DBTच्या योजना आहेत ह्या सगळ्यांमध्ये KYC प्रक्रिया केली जात असते. आणि हा जो 80 लाखाचा आकडा आहे हा फक्त KYCचा नाही, यात KYCचे काही महिला असतील ज्यांनी KYC केलेली नसेल इतक्या मुदतीत सुद्धा तेही आहेत. काही आम्हाला गेल्या 10-10.5 महिन्यापासून आम्ही एक IT विभागाचं म्हणजे इन्कम टॅक्सचा आम्ही जो आकडा ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्ती आहे हा डेटा जो आहे हा आम्ही त्या ठिकाणी मागवलेला होता. त्याला साधारणपणे 10-11 महिन्याचा कालावधी गेला तर त्या जवळपास एक 11, 11.5, 12 लाख हा तो डेटा याच्यामध्ये 80 लाखामध्ये समावेश आहे. याच्यात 4.5, 4.5 लाख अशा महिला आहेत ज्या 65 वयोगटाच्या पुढे गेलेल्या आहेत, जे वयाचा निकष आहे तर त्यामध्ये असतील. त्याच्यानंतर याच्यात सरकारी कर्मचारी ज्यांनी लाभ घेतला होता ते काही हजारांमध्ये होते, 14,000-14,500 असतील. त्यांच्याकडून वसुली जी आहे ही गेल्या 8 महिन्यापासूनच सुरू आहे, त्याच्यामुळे ते याच्यामध्ये आहेत. तर अशा पद्धतीनं काही नमो शेतकरीचे आहेत जे नमो शेतकरीचाही लाभ घेत होते याचाही घेत होते, तर अशा पद्धतीनं ते साधारणपणे हा आकडा आहे. याच्यात सुद्धा काही आमच्याकडे ज्या लाभार्थी महिला आहेत यांनी विनंती केलेली आहे की त्यांनी KYC करून सुद्धा त्यांना लाभ हा बंद झालेला आहे. आम्ही त्याची फेर तपासणी करत आहोत जेणेकरून कुठलीही महिला जिनी KYC केलेली असेल ती लाभापासून वंचित राहता कामा नये. त्याच्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय सुनेत्रा काकी असतील, मंत्रिमंडळ असेल याच्यानी आपण ती ज्यांनी KYC केलेली आहे पण त्यांचा कदाचित काही कारणास्तव टेक्निकल अडचणीमुळे लाभ बंद झाला असेल ती आम्ही करतोय. काही अशा आहेत ज्यांनी संजय गांधी निराधार योजना आणि लाडकी बहीण योजना ह्या दोन्हीमधून
जे लाभ घेत होते ते छाननीमध्ये कट झालेले आहेत. पण त्यांना दोन्हीपैकी एका योजनेचा कंपल्सरी लाभ हा आपण देणारच आहोत. त्याच्यामुळे जे अशा बाय डिफॉल्ट दोन्हीकडे लाभ घेत होते आणि दोन्हीकडनं त्यांची नावं कट झालेली आहेत, त्यांना दोन्हीपैकी एका योजनेमध्ये तरी 100% त्याचा शासकीय ह्या योजनांचा लाभ हा मिळणार आहे. काही RTOच्या संदर्भामध्ये तक्रारी केलेल्या आहेत. यातल्या 80 लाखामधल्या जवळपास 3-3.25 लाख हे RTOचे आहेत, ज्यांचे वाहनं आहेत पण ते लाभ घेत होते. हा एक 6-8 महिन्यापासून डेटा मिळालेला आहे, असा कन्सॉलिडेट करून आहे. पण त्यातल्याही काही लाभार्थ्यांनी म्हटलंय की आमच्या नावाने म्हणजे निवेदनं आलेली आहेत की आमच्या नावाने कुठलंही वाहन नाहीये, तर त्याची फेरतपासणी होईल. तर त्या पद्धतीनं आहे. आणि साधारणपणे ज्यांनी EKYC चुकवलेली होती त्यांना 30 एप्रिलपर्यंतची मुदत ही देण्यात आलेली होती दुरुस्ती करण्याची. त्यामुळे असं आहे. आणि अजून सुद्धा फेब्रुवारी-मार्च महिन्याचा लाभ हा आम्ही गेल्या आठवड्यापासून वितरित करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे हा आकडा किती असेल म्हणजे वितरित केल्यानंतर हा 7-8 दिवसाच्या कालावधीमध्ये लक्षात येईल. नाही, खरं तर भास्करराव जाधव साहेब ज्येष्ठ नेते आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल काही वक्तव्य करण्याचा एक कार्यकर्ता म्हणून, एक छोटी कार्यकर्ता म्हणून मी त्याच्यामध्ये म्हणजे फारसं काही स्वारस्य हे करणार नाही. पण महायुतीचे उमेदवार म्हणून अनिकेतजी तटकरे यांना उमेदवारी दिलेली आहे आणि उमेदवार हे महायुती ठरवत असते. त्यातून त्यांचा 6 वर्षातलं कामकाज असेल गेल्या वेळेसचं ते ग्राह्य धरून असेल आणि त्याचबरोबर महायुती म्हणून जे उमेदवार ज्या ज्या वेळेला ठरवले जात असतात, खरं तर प्रत्येक पक्षाला किंवा युतीला किंवा आघाडीला अधिकार असतो मूल्यमापन करण्याचा. त्यामुळे इतरांनी काय उमेदवार वगैरे केलेले आहेत यावर मी दुसऱ्या पक्षाच्या ह्याच्यावर भाष्य करणार नाही. पण आज मी राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि महायुतीच्या सर्व नेत्यांचे आभार मानते की आज त्यांच्या पाठबळातून, आशीर्वादातून अनिकेतजींना उमेदवारी मिळाली. महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्त महाड तालुक्यामध्ये विविध सामाजिक आणि लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. बिरवाडी येथील त्यांच्या शिवनेरी निवासस्थानी शुभेच्छा देण्यासाठी नागरिक, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठी गर्दी केली होती. वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये मोफत आरोग्य शिबिर, नेत्र तपासणी शिबिर तसेच गरजू नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. याशिवाय शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या आणि शैक्षणिक साहित्याचे वितरण करून शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा संदेश देण्यात आला. मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य विकास गोगावले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण.